आनंद आहे. निवडणूक आधी लढतानाच मी सांगितलं होतं की सगळे देशभरातून वरळीमध्ये येतील आणि जसं आता अमेरिकेची निवडणूक गाजते तसं इकडची पण गाजत चालली. आपण पहा, पण महत्वाची गोष्ट हीच आहे, आज आपण पाहतो सराव शिबिरात सगळे आनंद घेत आहेत आणि मला वाटतं हा आनंदाचा दिवस आहे. दहीहंडी येईल, निवडणुका येतील, प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्वाचं आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. मला वाटतं मी आता त्याच्यात जाणार नाही, कारण मला वाटतं जे तिथे वरिष्ठ नेते बोलत आहेत त्यांची चर्चा पूर्ण होऊ दे आणि मग ते आपल्याला निकाल सांगतीलच. मला वाटतं एक ह्या देशात सगळीकडेच आपण पाहतो, आता निर्भया केस नंतर एवढी वर्ष झाली, निर्भया पथक झालेले, सगळं झालेलं, पण काल परवाकडे जे बदलापूरमध्ये झालं ह्याचं उत्तर राज्य सरकारने किंवा ह्या राजवटीने देणं गरजेचं आहे की एवढे दिवस का लागले एफआयआरची नोंद घ्यायला. परत त्या गरोदर महिलेला तिथे 10 तास बसून ठेवलेलं. कोणाला लपवण्याचा प्रयत्न आहे, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न आहे, ते जे कोण शाळेचे ट्रस्टी आहेत, आपटे की कोण आहेत ते कुठे आहेत आता. तर मला वाटतं ह्याच्यावर चर्चा पहिली झाली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे असं मी सांगितलं होतं की जो कोण ह्याच्यात दोषी असेल त्याला 2 मिनिटं महिलांमध्ये सोडून द्या. मला वाटतं भाजप हे विकृतीच्या बाजूला आहे आणि म्हणून त्यांनी ते केलं. आम्ही संस्कृतीच्या बाजूने उभे आहोत. आम्ही जे काही घटना घडली काल उद्धव साहेबांनी पण सांगितलं, अनेक मोठ्या नेत्यांनी सांगितलं होतं की हा बंद जो आहे तो राजकीय नसून सामाजिक आहे. आजचा जो बंद आम्ही बंद नाही केला, आज आम्ही आंदोलन केलं ठिकठिकाणी आणि हे विकृतीच्या विरुद्ध होतं. पण काय झालं की भाजप विकृतीच्या बाजूने असल्यामुळे ती दिसली त्यांची विकृती काय होती ती. शिशी त्यांना मदतीची गरज आहे, सायकोलॉजिकल मदतीची गरज आहे. मी नेहमी सांगतो माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि सहानुभूती पण आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे, तो त्यांचा पक्षाचा निर्णय असेल. मी त्यांच्यावर कधी काही बोलत नाही आणि इतर पक्षांवर अंतर्गत राजकारण मी काही बोलणार नाही. मला वाटतं मी त्यांना उत्तर म्हणून नाही, पण एक सत्य परिस्थिती ही आहे की शक्ती कायदा मांडला आणि पारित आमच्या सरकारने केला होता, महाविकास आघाडीच्या सरकारने केला होता. तत्कालीन भाजपाल जे होते म्हणजे भाजपचे राज्यपाल कोश्यारी साहेब, त्यांनी राजकारण करायचं म्हणून महिला सुरक्षेचा कायदा हा राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला. आता 21 गेलं, 22 गेलं, 24 उजाडलं. 24चं आपण पाहतो ऑगस्ट सुरू आहे, अजूनही राष्ट्रपती महोदयांची त्याच्यावर सही नाही आहे. हे कोण राजकारण करत आहे हा प्रश्न उत्तर देणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.